राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वाटप सुरू झाले आहे. मित्रांनो, 2023 पासून थकीत असलेला पीक विमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्यात येत आहे. याच पीक विमा संदर्भातील मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास प्रति हेक्टर 7,000 रुपये आणि ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झालं असेल अशा शेतकऱ्यांना 15,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा जमा होत आहे. आता ही सांगण्यात आलेली बातमी आता कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणात इथं शेतकऱ्यांना पैसे जमा झाले आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार नाही, तर इथं संपूर्ण अशा संदर्भातील माहिती न अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे. तुम्हाला पीक विमा आला नसेल तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. याचबरोबर आज राज्य सरकारकडून कोणत्या नवीन सूचना देण्यात आल्या आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा जमा होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झाला आहे, तसेच कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे येणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो शेतकरी मित्रांनो. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, 8 ते 10 दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणं सुरू झालं आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे जमा झाले नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आज आपण पुढे बघणारच आहे. राज्यामध्ये लातूर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू झालं आहे. परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसे अजूनपर्यंत पीक विमा जमा झालेला नाही, तर कधीपर्यंत जमा होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू झालं आहे अशी माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्या अगोदर ही महत्त्वाची माहिती आपण सर्वात पहिले जाणून घेऊया. तर कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 7,000 रुपये प्रति हेक्टर आणि जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 15,000 रुपये प्रति हेक्टर असा पीक विमा जमा होत आहे. तर काही शेतकऱ्यांना तर 25,000 रुपये प्रति हेक्टर इथं इथं जमा झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथं तुम्हाला अजूनपर्यंत पीक विमा जमा झालेला नसेल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर तुम्हाला कशा पद्धतीने हा पीक विमा जमा होणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तुम्हाला व्हिडिओला. बघा, ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्यात आला, तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला नाही त्यांनी मेन काय करायचं आहे, तर त्यांच्यासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट इथं लागणार आहे. त्यांना देखील येत्या 2 ते 3 दिवसामध्ये हा पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा होऊन जाईल. सर्वात पहिले ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा जमा झाले नाही त्यांचं इथं कारण काय असू शकतं, तर बघा इथं फार्मर आय डी अजूनपर्यंत तुम्ही काढली नसेल तर शासनाने आतापर्यंत फार्मर आय डी अनिवार्य केलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असेल तरच कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. अर्थात 2024चा पीक विमा देखील फार्मर आय डी असेल तरच शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा होत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल तर त्या शेतकऱ्यांना 2023चा सुद्धा पीक विम्यासाठी पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला पीक विमा जमा झालेला नसेल तर तात्काळ ही फार्मर आय डी तुम्हाला काढून घ्या. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणामध्ये, खूप कमी अमाऊंटमध्ये इथं पीक विमा जमा झाला असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी पीक विमा जमा होतोय. कारण की बघा, इथं ज्यांना कमी प्रमाणात पीक विमा जमा झाला त्यांच्या खात्यात डबल पीक विमा जमा होत आहे. पीक विम्यासाठी इथं जिल्ह्यांमध्ये सरकारने इथं वेगवेगळा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये जेवढं नुकसान झालं तेवढं इथं भरपाई त्यांना दिली जात आहे. आता बघा, पीक विमा हा वेगळा असू शकतो. त्यामुळे आपण सांगितल्याप्रमाणे कोणत्या जिल्ह्यांमध्ये 800, कोणत्या जिल्ह्यांमध्ये 900, तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये 25,000, तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये 15,000, 30,000, 35,000 अशा प्रकारे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे अशा जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. परंतु व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला नक्की बघायचं आहे शेतकरी मित्रांनो. यावर्षी जर आपल्याला पीक विमा मिळायचा असेल तर बघा, तुम्हाला कोणती इथं कामे तात्काळ करावं लागणार आहे. तर बघा, भरपूर अशा लाभार्थ्यांना यावर्षी पीक विमा का मिळाला नाही. गेल्या वर्षी जे काही लाभार्थी पीक विम्याचे फॉर्म भरले होते त्याही लाभार्थ्यांना पीक विमा आलेला नाही. याचं मुख्य कारण काय असू शकतं, तर त्या लाभार्थ्यांनी क्लेम केलेले नसेल. म्हणजेच आता काही भागांमध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे. या पावसामुळे तुमच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं असेल, शेती पिकाच्या नुकसानाची भरपाई जर तुम्हाला पाहिजे असेल तर क्लेम करणं गरजेचे असणार आहे. गेल्या वर्षी काही लाभार्थ्यांनी क्लेम केलेले होते तर त्या लाभार्थ्यांना इथं जसं की त्यांच्या अकाउंटवर हे पैसे आता यावर्षी जमा झालेले आहे. नुकसान झालं तर नुकसानाची भरपाई करण्यासाठी एक क्लेम इथं तुम्हाला करावं लागणार आहे.
क्रॉप इन्शुरन्स इथं ॲपच्या माध्यमातून आपल्याला तक्रारची इथं गरज असणार आहे, तर त्या माध्यमातून तुम्हाला तक्रार करावी लागणार आहे. काही पीक विमा तुम्ही भरला असेल, तर काही पीक विम्याची पावती तुमच्याकडे असेल, तर टोल फ्री क्रमांक यावर कॉल करून तुम्हाला पीक विम्याची जसं की इथं माहिती सांगायची आहे. जेव्हा हे माहिती तुम्ही कळवाल त्यानंतर तुमच्या तक्रारीची नोंद घेतली जाईल आणि तुमच्या शेतीमध्ये जे कर्मचारी येतील, तुमच्या शेती पिकाचा फोटो काढतील. त्यानंतर तुमच्या शेती पिकाचे नुकसान किती प्रमाणात झालं आहे हे नोंदवतील. त्यानंतर त्याचप्रमाणे तुम्हाला या पिकांचे जे काही भरपाई असतील ते तुमच्या खात्यावरती जमा केले जाईल. याच प्रकारे शेतकरी मित्रांनो, या ॲपच्या माध्यमातून तुम्ही देखील 24 तासाच्या आतामध्ये हे नोंदणी करणं तुमचं गरजेचं असणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, इथून पुढे 100% जर तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल तर तुमच्या पिकाचं क्लेम करणं गरजेचं आहे. क्लेम जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पीक विमा मिळणार नाही, हे मात्र या ठिकाणी खात्रीशीर असणार आहे. कारण की भरपूर असे लाभार्थी मागच्या 2 वर्षापासून पेंडिंग जसे की पडून आहे, फॉर्म भरले परंतु ते पीक विम्याची क्लेम सुद्धा करत नाही. आता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू असतो. आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही क्लेम सुद्धा करू शकता ॲपच्या माध्यमातून. आता भरपूरशे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येतो आणि भरपूरशा नेत्यांच्या माध्यमातून देखील सांगण्यात येतो की ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हा क्लेम करावा लागत असतो. स्वतःच तुम्हाला तुमच्या शेती पिकाची फोटो काढून शेती पिकाचं किती प्रमाणात नुकसान झालं हे तुम्ही तिथं दाखवू शकता. आणि ऑनलाईन पद्धतीने जर का तुम्ही क्लेम केली तर कर्मचाऱ्याची तुमचे जसं की घरपोच याची गरज नसतो आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यावरती येत असतो. तर ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत क्लेम कसे करायचे समजत नसेल तर त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने इथं जसं की काम करायचं आहे. टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला कॉल करायचा आहे. आता तो क्रमांक कुठे मिळणार, तर व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करून तुम्हाला टोल फ्री क्रमांक त्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमचं क्लेम करू शकता. आणि जसं की पीक विमा तुम्हाला मिळाला नसेल तर 2022 पासून तर तुम्हाला आतापर्यंत 2025 पर्यंतचा पीक विमा भेटून जाणार. परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फार्मर आय डी काढून घ्यायची आहे, कारण की फार्मर आय डी शिवाय तुम्हाला कुठल्याच योजनांचा लाभ मिळत नाही. जसं की आता बघा, इथं फार्मर आय डी असेल तरच तुम्हाला पीक विमाचे पैसे मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाही. तर फार्मर आय डी तुम्ही काढली आहे का? काढली असेल तर तुमच्या फार्मर आय डीचा नंबर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता, जेणेकरून ते फार्मर आय डी तुम्हाला अपडेट करावं लागणार का ते देखील मी तुम्हाला सांगू शकेल. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.